महाराष्ट्र केसरी हे नाव ऐकताच डोळ्यासमोर उभी राहते लाल माती, घुमणारा दंड आणि मानाच्या चांदीच्या गदेसाठी झुंजणारे पैलवान। ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या परंपरेचा मानबिंदू। साहजिकच आहे, स्पर्धा म्हटलं की कोल्हापूर साताऱ्यासारखी कुस्तीची पंढरी आठवते। पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की गेल्या दशकभरामध्ये महाराष्ट्र केसरीचं आयोजन सर्वात जास्त वेळा एकाच शहरात केलं गेले, आणि ते शहर म्हणजे आपलं पुणे। पण असं का? पुणेच का? काय आहे पुणे आणि महाराष्ट्र केसरीचं नातं की ही स्पर्धा माहेरी आल्यासारखी पुन्हा पुन्हा पुण्यातच येते? चला तर मग जाणून घेऊयात या मागचा गौरवशाली इतिहास आणि ती कारणं जी पुण्याला महाराष्ट्र केसरीचं खरं माहेरघर बनवते। पुण्याचं आणि कुस्तीचं नातं आजचं नाहीये, ते या स्पर्धेच्या जन्मापासूनच आहे। महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं बीज पुण्यातच रोवलं गेलं। ज्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली ते होते पुण्याचे सुपुत्र कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी 1952 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना करून कुस्तीला एक प्रतिष्ठित व्यासपीठ दिलं, आणि याच परिषदेमार्फत 1961 साली महाराष्ट्र केसरी स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। पहिली स्पर्धा ही जरी संभाजीनगरमध्ये झाली असली तरी ही पहिले मानकरी कोल्हापूरचे दिनकर दह्यारी ठरले, तरी या स्पर्धेचा आत्मा आणि तिची पायाभरणी ही पुण्यातच झाली होती। मामासाहेब मोहोळ यांचं योगदान हे केवळ स्पर्धा सुरू करण्यापुरतच नव्हतं, तर त्यांनी आपलं आयुष्य कुस्तीसाठी वाहिलं होतं, जेणेकरून इथल्या मातीतले मल्ल हे देश विदेशात चमकतील। 1982 साली त्यांच्या निधनानंतर मोहोळ कुटुंबियांनी त्यांच्या स्मरणार्थ विजेत्याला चांदीची गदा देण्याची परंपरा सुरू केली। आज आपण जी मानाची गदा पाहतो ती केवळ बक्षीस नाहीये, तर ती मामासाहेबांच्या दूरदृष्टीचं आणि कुस्तीसाठी पुण्यानं दिलेल्या योगदानाचं एक जिवंत प्रतीक आहे। केवळ परंपरेवर अवलंबून न राहता त्याला आधुनिकतेची जोड देण्यात पुणे हा नेहमीच पुढे राहिलेला आहे। पुण्याजवळच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरी सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमुळे भव्य स्पर्धेचं आयोजन करणं खूप सोपं झालं। इथे मॅट आणि माती या दोन्ही प्रकारांसाठी उत्तम आखाडे आहेत, ज्यामुळे राज्यभरातून येणाऱ्या हजारो पैलवानांची आणि कुस्ती शौकीनांची सोय होते। पण पुण्याचं खरं बळ आहे इथल्या गल्लोगल्लीत रुजलेल्या तालमीची संस्कृती। मामासाहेब मोहोळ यांच्या नावाने ओळखली जाणारी कात्रजची तालीम ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी तालमींपैकी एक आहे, जिथे एकाच वेळी 100 पैलवान सराव करू शकतात। हिंद केसरी अमोल बुचडे, अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्यासारख्या दिग्गजांनी पुण्यात आपल्या अकादमी सुरू केल्या आहेत, जिथे केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर जपान सारख्या देशातूनही पैलवान प्रशिक्षणासाठी येतात। या तालमीमध्ये केवळ पैलवान घडत नाही, तर कुस्तीवर प्रेम करणारी एक नवी पिढी घडवते। हीच कुस्ती प्रेमी जनता स्पर्धेच्या वेळी आखाडे गर्दीने फुलवते आणि पैलवानांचा जोश वाढवते। कोणतीही मोठी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मजबूत आर्थिक पाठबळ, कुशल संघटना आणि प्रचंड इच्छाशक्ती लागते, आणि या तिन्ही कसोट्यांवर पुणे जिल्हा आणि तेथील कुस्ती संघटना या नेहमीच खऱ्या उतरल्या आहेत। गेल्या दीड दशकामध्ये महाराष्ट्र केसरीचं यजमानपद सर्वाधिक वेळा पुण्याने भूषवलं आहे, आणि हेच त्यांच्या क्षमतेचं द्योतक आहे। 2019 असो, 2023 असो किंवा अगदी सध्या चालू असलेली 2026 ची स्पर्धा, पुणेने प्रत्येक वेळी भव्य आणि यशस्वी असं आयोजन करून दाखवलंय। विजेत्यांना थार गाडी, ट्रॅक्टर, लाखोंचं बक्षीस देऊन पुण्यानं या स्पर्धेची प्रतिष्ठा अनेक पटीने वाढवली आहे। जेव्हा जेव्हा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी ही घेण्याची वेळ येते, तेव्हा पुणे जिल्हा हा आत्मविश्वासाने पुढे येतो, आणि हेच सातत्यपूर्ण आणि यशस्वी यजमानपद सिद्ध करतं की पुण्याकडे केवळ इच्छाशक्ती नाही, तर ती पूर्णत्वास नेणारी क्षमता आणि संस्कृती दोन्ही आहे। पुण्याने केवळ स्पर्धा आयोजित केलेल्या नाहीये, तर कुस्तीचा आणि पैलवानांचा सन्मान कसा करावा याचा एक आदर्श घालून दिलाय। पुण्याच्या मातीने अनेक महाराष्ट्र केसरी घडवले। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तुकाराम फाळके यांनी पुण्याचं नाव गाजवलंय, आणि अलीकडच्या काळामध्ये पृथ्वीराज मोहोळ यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकून स्वप्न पूर्ण केलं। हीच पुण्याच्या कुस्तीची खरी ताकद आहे। इथे इतिहास आहे, परंपरा आहे, आणि परंपरेला पुढे नेणारे आजचे शिलेदारही आहेत। इथे कुस्ती हा केवळ एक खेळ नाहीये, तर ती एक जीवनशैली आहे, एक संस्कृती आहे जी पिढ्यानपिढ्या जपली जात आहे। तर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांनी रचलेला पाया, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा आणि राज्यभरातील मल्लांना आकर्षित करणाऱ्या तालमी, कुस्तीपटूंवर जीवापाड प्रेम करणारी जनता आणि सातत्यपूर्ण यशस्वी योजनांची क्षमता, या सर्व कारणांमुळे पुणे हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं खरं माहेरघर ठरतं। आणि हा केवळ आकड्यांचा खेळ नाहीये, तर हा एका शहराने एका खेळाला दिलेल्या योगदानाचा आणि जपलेल्या परंपरेचा गौरवशाली इतिहास आहे।
आता तुमच्या मते पुण्याच्या यजमान पदाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कोणतं? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा.